श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे का की असा एखादा दिवस येतो की जे युनिवर्सचं गोल्डन गेट उघडतं आणि त्या दिवशी जर आपण एखादी इच्छा मागितली तर ती 100% पूर्ण होते. तर आज मी तुम्हाला अशाच दिवसाबद्दल सांगणार आहे. कारण गुरु नक्षत्र, गुरुपुष्य नक्षत्र हे येत आहे आणि ते आहे 21 तारखेला. 21 तारखेला म्हणजे जर गुरुवारी गुरुपुष्य नक्षत्र आलं तर तो खूपच दुर्लभ योग असतो आणि तो दर महिन्याला मला वाटतं येतच असतो. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, असा एक मंत्र सांगणार आहे शेवटी, की ज्यामुळे तुम्ही कधीही ते गुरुपुष्य नक्षत्र योग आला तर तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे. तुमची इच्छा 100% पूर्ण होईल. आणि यावेळी गुरुपुष्य नक्षत्र हा योग येत आहे 21 तारखेला म्हणजे उद्याच. तर त्या 21 तारीख म्हणजे 3 आकडा, 21 तारखेची जर आपण बेरीज केली तर 3 आकडा होतो. तर 3 आकडा हा सुद्धा गुरुचाच आहे. म्हणूनच मी तुम्हाला आज असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्यानंतर तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण बघूया उपाय. उपाय बघण्याआधी किंवा उपाय तुम्हाला सांगण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन, की तुम्ही Googleमध्ये जाऊन चेक करा, सर्च करा, की गुरुपुष्यामृत योगाचं सिम्बल काय आहे, म्हणजे चिन्ह काय आहे. तर ते तुम्हाला काय चिन्ह दिसेल, तर ते चिन्ह आहे गाईचं स्तन. गाईचं स्तन हे एक पौष्टिक आणि असं असं चिन्ह आहे, की ते त्या दिवशी जर गुरुपुष्यामृतच्या योगा दिवशी जर तुम्ही एखादी इच्छेचं बीज पेरलं तर त्याचं रोप व्हायला किंवा त्याचं मोठं झाड व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच वेळ न घालवता तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे, आता तुम्हाला त्यासाठी काय लागणार आहे ते सांगते मी. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पिवळा कपडा. पिवळा कपडा जर नसेल तुमच्याकडे तर रुमालसुद्धा पिवळा चालेल, पण कलर मात्र पिवळाच पाहिजे. त्याच्यानंतर जर कपडासुद्धा तुमच्याकडे पिवळा नसेल तर तुम्ही कागद घेऊ शकता, जो आपल्या मुलांसाठी आपण उपयोगी पडतो, गोटीव पेपर. तो पिवळ्या रंगाचा असतो बघा, पाटून पुडून, तो घेतला तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे एक कॉईन. चांदीचा कॉईन जर असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही आपला एखादा ₹1 कॉईन घेऊ शकता आणि त्याला सिल्वर पेपर, पण त्याला सिल्वर पेपर लावण्याची गरज आहे कारण तो चांदीचा पाहिजे आपल्याला. आणि आपल्याकडे चांदीचा शिक्का अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याला सिल्वर पेपर लावून तो घेऊ शकता. त्याच्यानंतर अजून तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लागणार आहे केसर. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला केसर एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. एक ग्लास घ्यायचा आहे, त्या ग्लासामध्ये तुम्हाला केसर मिक्स करायचं आहे, हलवायचं आहे आणि त्या ग्लासामध्ये आपलं बोट बुडवायचं आहे आणि आपल्या बोटाने त्या पाण्याने, त्या केसरच्या पाण्याने आपल्याला त्या कपड्यावरती, पिवळ्या कपड्यावरती आपल्या इच्छा लिहायच्या आहेत. तर त्या इच्छा तुम्ही मागच्या पण व्हिडिओमध्ये एकदा मी सांगितलेलं होतं, की ते एका शब्दामध्ये लिहायचं आहे. एका शब्दामध्ये कसं, जर तुम्हाला पैसा हवा आहे तर पैसा, आरोग्य हवं आहे तर आरोग्य, अशा सगळ्या इच्छा तुम्ही जेवढ्या त्या कागदावरती बसतील, 4-5 इच्छा तुमच्या कागदावर किंवा त्या कपड्यावर बसतील, अशा त्या पाण्याने आपल्या बोटाने लिहायच्या आहेत. ते लिहून झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला जो सिक्का आपण तयार केलेला आहे चांदीचा, तो ठेवायचा आहे. तो चांदीचा सिक्का ठेवताना तुम्हाला तुमच्या त्या इच्छा ज्या लिहिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत. तो सिक्का ठेवून त्याच्या बाजूला तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. हे तुम्ही मंदिराच्या समोर बसून करू शकता किंवा जिथे तुम्हाला तुमची आवडती जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही बसून करू शकता. त्याच्यानंतर मी एक मंत्र देते, तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. जेवढा वेळ तुमची जेवढी इच्छा आहे तेवढं तुम्ही बोलू शकता किंवा माळ 108 मण्यांची माळसुद्धा तुम्ही करू शकता. तो मंत्र आहे, ओम ह्रीं श्रीं क्लीं बृहस्पते नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम ह्रीं श्रीं क्लीं बृहस्पते नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा करू शकता किंवा तुम्ही त्याची एक माळ करू शकता किंवा जेवढा तुमच्याकडे वेळ आहे तेवढं तुमच्या मनात येईल तेवढं तुम्ही बोलू शकता. त्यानंतर तुम्हाला तो कपडा घ्यायचा आहे किंवा कपडा किंवा कागद जो काही आहे तुम्ही घेतलेलं ते घ्यायचं आहे. ते जे कॉईन आहे ते त्याच्यामध्येच ठेवायचं आहे. ते गुंडाळून ठेवायचं आहे, घडी जशी आपण घालतो तसे ठेवायचं आहे आणि ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ते तुम्हाला पुन्हा त्याचा तिकडे हात लागणार नाही. हे तुम्हाला 40 दिवस लपवून ठेवायचं आहे असं म्हटलं तरी चालेल. ते तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथे आपला हात नाही जाणार किंवा मुलांचा हात नाही लागणार. तर ते अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणाचाही हात लागणार नाही. हे 40 दिवस तुम्हाला लपवून ठेवायचं आहे. जसं आहे तसं त्याला हात लावायचा नाही. 40 दिवस लपवून ठेवल्यानंतर
जरी तुमची इच्छा पूर्ण झाली किंवा नाही झाली तरीसुद्धा 40 दिवसानंतर तुम्हाला हे काढून एखाद्या झाडाखाली टाकून हे करायचं आहे व हे करायचं आहे ते टाकायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली दाबून टाकायचं आहे. कागद असेल तर तो दाबू शकता, कपडा असेल तर तो तसाच तुम्हाला सोडून यायचा आहे. त्यासाठीच हे बाहेर हे करायचं आहे, झाडाखाली दाबायचं आहे. त्याच्यामुळे त्यासाठीच तुम्हाला काय करायचं आहे तर चांदीच्या शिक्क्याऐवजी तुम्हाला आपलं एखादं साधं कॉईन घेऊन त्याला गोल्डनचा ह्याचा सिल्वरचा पेपर लावायचा आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते कॉम्बिनेशन आहे सूर्य, गुरु आणि चंद्र. हे कॉम्बिनेशन खूप पॉवरफुल आहे आणि त्यामुळे तुमची इच्छा 100% पूर्ण होणार. पण हे केल्यानंतर तुम्हाला काय तुमची इच्छा पूर्ण होते किंवा नाही होते तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून एक तुम्हाला असं काम करायचं आहे की जे म्हणजे तुम्हाला या दिवशी पिवळे कपडे घालायचे आहेत. जमत नसेल पिवळे कपडे घालायला तर तुम्हाला पिवळा रुमाल तरी तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही तुम्ही जे काही दिवसभरामध्ये बोलाल आणि दिवसभरामध्ये बोलताना तुम्हाला सगळं पॉझिटिव्हच बोलायचं आहे. कोणतीही गोष्ट नकारात्मक बोलायची नाही आहे. त्यानंतरच सोबतच तुम्हाला या दिवशी केळाचं दान करायचं आहे. म्हणजे पिवळ्या गोष्टीचं दान करायचं. तर पिवळ्या गोष्टीमध्ये आपण केळं देऊ शकतो, केळं दान करू शकतो. जर तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही स्वतःसुद्धा केळी खाऊ शकता. त्याच्यामुळे तुमचे गुरु प्रबल होतो आणि त्या दिवशीच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतात. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला अजून एक उपाय सांगते जो म्हणजे की तुम्हाला या दिवशी चांदीचा एक सिक्का घ्यायचा आहे आणि तो चांदीचा सिक्का आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. जे आपण तांदूळ नेहमी स्टोरेज करून ठेवतो किंवा नेहमी यूज करतो त्याच्यामध्ये सुद्धा ठेवला तरी चालेल. पण किंवा अगोदरच जर तुम्ही तो चांदीचा सिक्का त्याच्यामध्ये ठेवलेला असेल चांदीचा कॉईन तर तो तुम्ही काढून त्याला धूप अगरबत्ती दाखवायची आहे या दिवशी आणि पुन्हा त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत होते आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल. अशी सुद्धा मान्यता आहे. म्हणजे असं मानलं जातं की या दिवशी जर तुम्ही एखादं सोनं चांदी काही थोडासा तुकडा छोटासा किंवा 1 ग्राममध्ये घेऊ शकलात तरी ते तुमच्या ह्याच्यामध्ये बरकत होत जाते. जी गोष्ट तुम्ही घ्याल ती तुमची वाढत जाते या दिवशी. म्हणून जमलंच तर चांदीचे एखादं छोटंसं नाणं घ्या किंवा सोन्याचं जमलं तर सोन्याचं घ्या. तुमची पात्रता घेण्याची तर तुम्ही सोन्याचं सुद्धा घेऊ शकता. जर काहीच तुम्हाला जमत नसेल तर एखादं छोटंसं पितळेचं भांडं किंवा दिवा किंवा स्टीलचं सुद्धा तुम्ही एखादं छोटंसं भांडं घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जी गोष्ट तुम्ही घ्याल त्याची बरकत होत जाईल. तर या दिवशीचे हे होते छोटे छोटे उपाय. नक्की करून बघा. असे छोटे छोटे उपाय केल्यानेच आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.